हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे आवरते. तर सांगतेच तुम्हाला का तर आज लवकर उठून ना सगळी लवकर कामं आवरली. तर सगळ्यात अगोदर म्हणलं तर देवपूजा. तर मला जायचं होतं बघा अकलूजला. तर आता अधिक मासचा महिना चालू आहे ना, तर धोंडा महिना चालू आहे ना, तर आमच्याकडे बघा धोंड्या महिन्यात ना असं जोडवी वगैरे बनवत असतात बायका. तर मला पण करायची होती जोडवी. तर म्हणून म्हणलं चल आज जाऊया. तर बरेच दिवस झालं आज जायचं उद्या जायचं काय होत नव्हतं. तर आज फायनली आलोच. त्याच्यानंतर तिथून आलो आणि माऊलीकडं आलो बघा. आज होतं तिथं माऊलीच्या तिथं ना कीर्तन होतं वारकरी संस्थेमध्ये. आल्या अगोदर स्वामींचं दर्शन घेतलं, दत्ताचं दर्शन घेतलं. आता म्हणलं 5-10 मिनिटं नाही तर जप करत बसूया. तर एवढं छान वाटत होतं बघा स्वामींच्या मंदिरात. बऱ्याच बायका पण बसल्या होत्या आणि म्हणलं चला आपण पण थोड्या वेळ बसूया. मग तिथनं आलो तर आपल्या इकडं असं कीर्तन चालू झालं होतं आणि माऊली बघा कसा टाळ वाजवतोय, पाऊल खेळतोय. तर आता माऊलीत ना बदल झाला. तर माऊलीला असं वाटतं की दररोज मी यावं आणि दररोज ना 5 दिवस असं तिथं कीर्तन सेवा होती वारकरी संस्थेमध्ये. आता ही मुलींची वारकरी अनुसया माता शाळा आहे बरं का मुलींची. पण आता छोटे मुलं आहेत ना, त्या मुलांनासुद्धा घेतलेले अगदी थोडेसे 4थी-5वीचे जे मुलं आहेत ना लहान, त्यांनासुद्धा इथं घेतलेले. तर त्यासाठी आम्ही पण माऊलीला एक 10 दिवसासाठी टाकले. तर आता आजचा ना 9वा दिवस आहे. आणि 2 दिवसांनी ना माऊली येईल घरी. आता माऊली बघा टाळ वाजवता माझ्याकडं आला. तर ते टाळची ना थोडीशी नाडी सोडून द्यायची होती त्याला. मग काय तिथल्या मामांनी पण दिली आणि मी पण दिली. तर बघा आणि सारखं ना टोपीला हात लावत होता. टोपी पडती की काय असं वाटायचं त्याला. आणि आमच्याकडं बघायचा, हसायचा. तर आपलं थोडंसं व्हिडिओ शूट केला आपलं अक्षूनी. आता जास्त काही व्हिडिओ शूट करत नाही बरं का. तिथं पूर्ण आवाजात कीर्तन ती चालू असते ना म्हणजे की साऊंडचा वगैरे भरपूर आवाज असतो. आता ते काही व्हिडिओमध्ये चालत नाही बरं का, असं तसं आवाज मी बंदच केलेला आहे. तर मुलीसुद्धा बघा छोटे मुलं, मुली तर खूप छान ॲक्टिंग करत होते. जसं शिकवतील ना तसं करत होते. आता राहतेत पण आता लांबची पण लेकरं बघा एवढे छोटे लेकरं येतं. तर आई-वडिलांना सोडून राहतात आणि माऊलीसुद्धा पहिल्यांदाच आम्हाला सोडून राहिला आहे. तर एवढं 8 दिवस, 10 दिवस असं कधीच कुठंच राहिला नाही. आता त्याची पण ही पहिलीच वेळ आहे. आणि ह्याच्या 1-2 दिवस राहिला असेल, 1 दिवस किंवा 1-2 मुक्काम ते पण त्याच्यासोबत बापू असतात. पण आता हे पहिल्यांदाच एवढं 10 ते 12 दिवस राहणार आहे. तर हे बघा किती छान ॲक्टिंग करतोय. आमच्याकडे बघत होता. आम्ही थोडेसे व्हिडिओ शूट करत होते आपली अक्षू. तर बघत होता. जशी मुलं करतात तसं ते करत होता आणि जसं शिकवतात तसं. अगदी 2 तास कीर्तन चालू होतं ना, तर अजिबात माऊली दमला नाही आणि खाली पण बसला नाही. तर 2 तास माऊली चालू होतं कीर्तन. आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया आणि आजची देवपूजा ना आपल्या अक्षूने केली बघा. तर आज अक्षूचं म्हणणं होतं की आज देवपूजा मम्मी मी करते. तर फुलं वगैरे आणली बघा तिनं जाऊन आणि देवपूजा पण तिनंच केलेली. ते बघा अगदी जसं मी करते ना तसं तिनं देवपूजा केली. देव वगैरे स्वच्छ धुवून करून अशी देवपूजा केलेली आणि जास्वंदीचे थोडेसे फुलं भेटलेत ना ती पण वाहिली तिनं. माझं का नाही ती देवपूजा करते तोपर्यंत स्वयंपाक चालला होता. इकडं भाकरी बनवल्या आणि इकडं आपलं मस्त ना असं झणझणीत चमचमीत ना भरलं वांगं बनवलेलं आहे मी असं. आणि आज अक्षूने आपल्या देवपूजा केली. देवपूजा वगैरे करून ना आता शाळेत गेली. आता सकाळचं ना 9:30, 10, पावणे 10 वाजत आलेत. माझे म्हणलं तर कपडे राहिलेले धुवायचे. त्याला म्हणलं कपडे धुवून घेऊया आणि शेवया बनवायला गरा आला आहे. परत इकडं ना दळणं आलेले आले गव्हाचं पीठ परत ना गरा वगैरे आलेला आहे. तर म्हणलं असो शेवया पण करून घ्यायच्या त्या. तर इकडं आलेले दळणं. तर रात्री मला जायचं होतं माऊलीकडं आणि त्या गडबडीत दळणं आले. तर ब्लाऊज आज शिवायला घ्यायचा आहे. तर त्या ताईंना बघा आता वटपौर्णिमेला ना ब्लाऊज द्यायचा आहे मला पूर्ण करून. आता ते ब्लाऊज घ्यायचं आहे शिवायला. तसं माझं अस्तर जोडून झालं आहे काल. पण मला जायचं होतं ना काल 4 वाजता आणि परवा दिवशी म्हणलं तर मी शेंगाला गेलेली. तर त्याचा काही व्हिडिओ शूट केला नव्हता. तर अस्तर वगैरे सगळं जोडून झालेलं आहे माझं. तर चला आता पटकन कपडे धुवून आणि आता आपली शेळी ना सावलीला बांधली. इतकं आता उन्हाचा कडाका व्हायला लागला. 9:30 पावणे झाला. आता अक्षुने बघा तुळशीची कशी पूजा केली. तुळशीला पाणी वगैरे घातलंय. तर छान असं फुलं वगैरे वाहिल्या तुळशीला. तर हे बघा तर मस्त सकाळी मस्त जास्वंदीची फुलं उमडलेली. तर आपल्या गुलाबाच्या झाडाला सुद्धा अगदी 2 फुलं आलेले आहेत आणि आता छोटी बघा कळ्या वगैरे लागायला लागल्यात. ते बघा खूप छान असं. तर हे जे फुलं बघून ना अगदी मन प्रसन्न होते
आणि आता इकडं पण आपलं कळ्या पण आले 2-3 अजून. इकडं सुद्धा तर हे सुद्धा एक छोटंसं फुलं उमडलंय केशरी रंगाचं. आणि आपल्या इकडं आलं आलेलं आहे. आणि त्या दिवशी आपल्या अक्षुनी चहा केला होता बघा, गवती चहा. तर हे ते गवती चहा. आणि इकडं आलं आलेलं आहे. सगळी कामं आवरून झाली. तर म्हणलं चला हे बरेच दिवस झालं ब्लाऊज आले होते. तर काल ना माऊलीश पप्पांना सगळे जेवढे ब्लाऊज आलेत ना तेवढे अस्तर आणायला लावले. भरपूर सारे अस्तर आणायला लावले. जे काय अस्तरचे आहेत तेवढे अस्तरचे आणि साधे तेवढे साधे. साधे पण काल कट करून ठेवले हे अस्तरचे इथं. तर इकडं काल बरेच दिवस झाले ब्लाऊज आले होते शिवायला. आणि त्याच्यामध्ये ना माझे सुद्धा ब्लाऊज येतं. तर अशा साड्या आलेल्या आहेत. आता माझ्याकडे काय पिकोची मशीन नसल्यामुळं का नाही मी त्यांना अगोदरच सांगून ठेवते की माझ्याकडे काय पिकोची मशीन नाही तर मी टिप मारते. असं एक 3-4 साड्या आलेल्या आहेत पुन्हा टिप मारायला. आणि त्याच्यातले ब्लाऊज पण शिवायला आलेले आहेत. तर आता ब्लाऊज शिवायला घेतलेत. मी काल एक पूर्ण केला आहे. हां ते सुद्धा दाखवते तुम्हाला. आणि काल कट पण केल्यात एकदम. परत अजून आता इकडं कट करायला घेतलेत मी ब्लाऊज एवढे. जसं मला वेळ भेटेल ना तसं मी ब्लाऊज शिवत असते. परत अजून घरातले 4 दिवस झाले ना कुठं पण तरी घेऊन. आणि आज बाळ आपलं येणार आहे. आज माऊलीचा ना 12वा दिवस आहे. 12 झालं माऊली गेलेला आहे. तर 12 दिवस झालं. आज ये बहुतेक आज काल्याचं कीर्तन पण आहे. आणि आपल्या अक्षू माऊली सॉरी बापू आत्या जाणार आहेत आता त्याच्याकडं. मी तर काही नाही जाणार. आणि हे जे ब्लाऊज आहे बघा एकदम अगदी गुळगुळीत आहे. असे ब्लाऊज ना थोडेसे शिवायला म्हणजे कसं वेळ जातो जास्त अस्तर वगैरे जोडायला. म्हणजे की आता हे मऊ कपडा असल्यामुळे ना थोडंसं इकडं तिकडं सरकतं कपडा. तर म्हणलं चला आता सकाळचं इतकं वातावरण कडक झाले ना उन्हाचं कडाका झाला आहे. भरपूर असं ऊन झालेलं आहे. काल ना हे ब्लाऊज शिवलं आहे बघा अस्तर वगैरे जोडून. तर अशा पद्धतीचं ना मस्त मटका गळा खाल्ला आहे. आणि त्या ताईंना जास्त गळा वगैरे आवडत नाही. जसं ते सांगतील जसं त्यांना आवडतील तसं शिवावं लागतं. तर त्यांना अजिबात आवडत नाही जास्त पसरून गळा. असा गळा काढलेला आहे मी मटका गळा. आणि आपलं नोट्स आणि लेस लावलेली. आणि आपला इकडं लांब बाहेर शिवलेला आहे असा कटोरे. तर असेच आता अस्तरचे 6-7 ब्लाऊज आहेत. त्यात माझे पण काही 1-2 आहेत. तर आणि माझा अवतार म्हणलं तर असंच असते अवतार. आता कट करून घेते. इतकं गरम व्हायला लागले ना तर बाहेर काय कट करता येत नाही. तिथं थोडंसं खरमुडगी फरशी अजिबात कट करता येत नाही. तर अगोदर मी घरातच कट करते 3-4 ब्लाऊज एकदाच. आणि नंतर बाहेर शिवायला नेते. तर आता पटपट ना एक 2-3 तर ब्लाऊज शिवून कट करून घेते. तर मला आज 2 ब्लाऊज पूर्ण करायचे. तर संध्याकाळी ना ते येणार आहेत न्यायला. चला आता कट करून घेते पटपट.